नमस्कार मंडळी, कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती मी निलेश आगरे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. आणि मित्रांनो, आपल्या कोकणात आता शिमगा सणाला सुरुवात झालेली आहे. 2 दिवसांनी होळी आहे. तर आम्ही सुद्धा आता मुंबईवरून गावाला निघालो आहे. होळीसाठी, खास होळीसाठी निघालो आहे. बघू शकता आमची परी पण तयार झाली आहे. हाय कर तेव्हा इकडे इकडे हाय हाय. तर मित्रांनो, आम्ही निघालो गाडी. आमची आई जाकादेवीची कृपेने आम्हाला दरवर्षी आमच्या गावचे सुपुत्र अक्षय डांबरे यांच्यामुळे आम्हाला दरवर्षी होळीला जाण्याला त्यांची गाडी आम्हाला मिळत असते. तर आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहे. बघू शकता आपली गाडी, आई जाकादेवी प्रसन्न आणि उमेश कृपा, गाडी नंबर बघू शकता. तर मित्रांनो, सर्व कोकणवासियांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आता आपण मुंबई ते गावाला जाईपर्यंत कशा पद्धतीचा प्रवास होतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपलं थोडंफार सामान आहे ते बांधून घेऊया आणि जसा जसा आपला प्रवास पुढे पुढे चालू होईल तसा आपण व्हिडिओ शूट करूच. चला आता आपली थोडी पॅकिंग करून घेऊया गाडीची. तर चला मित्रांनो, फायनली आपली गाडी लोड झालेली आहे. सर्व सामान वगैरे भरून झालेलं आहे. आता इथून आपण जाऊया वडाळ्याला काका काकी त्यांना पण घेऊया आणि तिथून मग आपला गावाकडचा रस्ता बघूया कशा पद्धतीने आज ट्रॉफिक भेटतं, काय भेटतं. आई जाकादेवीच्या कृपेने ट्रॉफिक कमी भेटू दे आणि आपला प्रवास सुखाचा होऊ दे, हेच आई जाकादेवीच्या चरणी प्रार्थना करूया आणि आपण आपल्या मार्गास सुरुवात करूया. चला बसलोय आपण आता गाडीत. आता चालू करूया. हा अरे टिटू बघ, गाडी बसते आता. काका गाडी चालवणार बघ. हा बघ इकडे काका बघ. हा बघ. हा गणपती बाप्पा मोरया, जाकादेवी माते की जय. चला आता निघालो. आता वाजलेत मित्रांनो 7 वाजलेत. आता आम्ही 7 वाजता आमची गाडी निघाली. आता बघू किती तासात प्रवास होतो ते. कुठे रोडला आहे? तर मित्रांनो, आता आम्ही मालाडवरून निघालोय. बघू शकता जरा सूर्यावला तिथं थांबले. टोपी बा वरती कर म्हणजे तुला दिसेल अशी. तो बघ भाऊ, तो बघ. टाटा कर. बारकी ठीक आहे, मोठी गाडी ना नाही अरे, मोठी गाडी आली तरी पण ट्रॅफिक होतं. तर मित्रांनो, आता आपण आलोय पुष्पा पार्क हायवेला. आता हायवे पासून थोडा ट्रॅफिक आहे, पण कशा पद्धतीने ट्रॅफिक भेटतं आता बघूया. म्हणजे 20-30च्या स्पीडला गाड्या चालू आहेत, म्हणजे एकदमच उभं असं काही नाही आहे, पण हाय ट्रॅफिक थोडं आहे. बघू शकता तुम्ही पुढे. नया है ड्रायव्हर आगे का. तर बऱ्यापैकी तरी कमी ट्रॅफिक दिसतंय. ठीक आहे, बघूया कशा पद्धतीने ट्रॅफिक भेटेल. कारण आता होळी 2 दिवसावर आहे म्हटल्यानंतर मित्रांनो ना, आपल्या कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्याला ट्रॅफिक आज असणारच. तेही तुम्ही शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला कळेल की कशा पद्धतीचं ट्रॅफिक आपल्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आहे ते. रस्त्याची हालत पण रस्त्याची हालत पण तुम्हाला दाखवेन. तर ही आहे मित्रांनो आपली स्वप्न नगरी मुंबई. बघू शकता उंच बिल्डिंग ही, आणि त्याच्यामध्ये धावपळीच्या रस्त्यावरती चालणाऱ्या ह्या गाड्या. तर आज मित्रांनो शनिवार असल्यामुळे रोड थोडा खालती आहे, ट्रॅफिक नाही. कारण आज बहुतेकांना तरी सॅटर्डेची सुट्टी असते, त्याच्यामुळे आज रोड खाली आहे. नाही तर आपण एवढ्यात पुष्पा पार्कलाच असलो असतो. आता आपण आलोय गोरेगावला.
तर आपण मित्रांनो जसे जसे पुढे जाऊ तसं तसं आपण शूट करतच राहू. तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा. आणि कोकणातल्या घडामोडी पाहण्यासाठी, शिमगा उत्सव कोकणातला बघण्यासाठी आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपल्या कोकणात घडणाऱ्या घडामोडी आणि हा 2026चा शिमगा उत्सव पाहायला विसरू नका. तर मित्रांनो आता आपण आलो आहे अटल सेतू चढणार आहे. बघूया कशा पद्धतीने आपण अटल सेतूवरून जाताना आपण शूटिंग करूया. कारण वडाळ्यावरून आपण निघाल्यास आता 10 मिनटं झालेली आहेत. बघू शकता आता थेट आपण चाललो आहे अटल सेतू. आपला प्रवास पहिल्यांदाच आपण अटल सेतूवरून जातोय. ट्रॅफिक पोलीस पण आहेत या साईडला बघा. फाईन मारण्यात आपलं ट्रॅफिक पोलीस अग्रेसर आहे मुंबईचं. पण आपली कामं व्यवस्थित चांगली असतात त्याच्यामुळे आपल्याला कधी कुठल्या गोष्टीचा अडथळा नसतो. प्लॅस्टिक वाजतंय आपण वरती जे बांधलंय ते. हां चालेल बोला तुम्ही, तसं काय नाही. संभाषण चालूच राहिलं पाहिजे. तो जो आता कागद उडतो ना वर तो बांधायला लागणार आहे तर असाच आवाज देणार आहे. नाही तर साईडचा उडतोय, साईडनं ओपन आहे ना या साईडला. हां तो आवाज करतो. काचा ओपन आहे म्हणून तुला आवाज हा टाइम लॅप करून टाकाय. हां किती मिनिटाचा आहे? 20 मिनिटं लागतात. तर मित्रांनो आपल्याला इथून जायपर्यंत 20 मिनिटं लागतीलच. बघूया आता. फायनली आपण आता मुंबई गोवा हायवेला आता आलो आहे. अटल सेतूवरून डायरेक्ट आपण आता मुंबई गोवा हायवेला लागलो आहे. बघू शकता समोर बोर्डला ते अलिबाग महाड हां भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ईशान साई पूजा आपल्या समोर आता साई पूजा ट्रॅव्हल्स आहे. स्लीपर गाडी आमची इथे असते. काय पाहिजे ते घे. इकडे घे टिटू. हा तर मित्रांनो ऑर्डर पण केली आहे. घरून पण आम्ही चपात्या चिकन वगैरे घेऊन आलोय. हा कापो खाते खात नाही तर म्हणजे जरा आता बघा घरून बनवून आणलंय त्याच्यासाठी म्हणजे जरा खाऊन बघतो. ऑर्डर केलेलं अजून यायचं बाकी आहे. आधी आणलंय घरून ते खाऊया.
मंडळी आता 2 वाजलेले आहेत. आता आम्ही आलोय पोलादपूरला. चहा वगैरे पिऊन झालेला आहे. आता कशेडीचा बोगदा येईल ते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. कारण रात्रीचा त्या बोगद्यातून जाण्याची मजा असते ना मित्रांनो, वेगळीच असते. इथपर्यंत रस्ता एकदम समोर साई पूजा ट्रॅव्हल्स आली आहे. आणि हे आपल्या कोकणातील नागबोडी वळणं तुम्हाला बघायला मिळतील आता. कारण जो ह्याच्या अगोदरचा जो आपला कशेडी घाट होता, ती चढण्याची आणि उतरण्याची मजा ती वेगळीच होती. कारण आता बोगदा झाल्यापासून घाट चढायला कोण बघत नाही, सरळ रस्त्याने निघून जातात. तर ही आपण थोडी नागबोडी वळणं पाहूया. काय झाले रत्नागिरीतच आहे MSG घाट. याचाच येतोय ना नागदाचा. प्लास्टिकचा वरती प्लास्टिक बांधलेलं. हा हे आता मला दुसरं जरा ताडपत्रीसारखं करून घ्यायचं. हा ते सगळे जुना रस्ता आहे ना, कलरचं ते प्लास्टिक होतं. हा तसंच बनवलं. रत्नागिरी 148. बोललो ना 160 बघितलं असेल मागाची. अरे मला ते 3 सारखं वाटलं. बोले एवढा कुठं म्हटलं विचारलं ते 160. लालपरी बंद पडली. अबा जुना रस्ता आहे ना, आबा इथनं वरती जातो. समजून येत नाही रात्रीचा. आबा हा राईटला वरती चालला ना रस्ता. हा जुना रस्ता आपला कशेरीचा. घाटाकडचा. हा जुना इथले समजत हा, नाही. बरोबर वर गेला तो. वर गेला तो. आता आपण बोगद्याच्या रस्त्याला चालू. तर आता आपण हा बोगदा, कशेडीचा बोगदा, कारण जिथून आपण राईट आता होता अगोदर तो जुना रोड आपला आहे. आता इथून आपल्याला नवीन रोडकडे बोगद्याकडे जाणारा हा रस्ता आहे आपला. किती मिनिटात आहे तो? 2 मिनिटं. हो ना. हा. इकडून आपल्याला कशेडी घाट चढायसाठी अर्धा तास लागायचा, अर्धा पाऊण तास. तो अर्धा पाऊण तास आपण इथून 2 मिनिटात पार करतो. हा. ही बघ बस. अजून इथेच ठेवलेली आहे. जळून खाक झालेली. ही गणपती बस जायला होती. तर मित्रांनो आता आपण आलोय फायनली बोगद्यात आलोय. लाइटिंग भारी केलं ना आतमध्ये. कशा पद्धतीने लाइटिंग वगैरे केले बघा. वा, हा आहे मित्रांनो कशेडीचा बोगदा. पण मित्रांनो खरं सांगू तुम्हाला, जी घाटातून जाण्याची मजा वेगळीच होती. हा शॉर्टकट प्रवास झाल्यापासून घाटाची मजा काय घेता येत नाही. ड्रायव्हर लोकांना पण नाही आणि प्रवाशांना पण नाही. कारण निवांत गिअर टाकायचा, 5वा गिअर, आणि सुसाट चालायचा. आणि कशेडी घाट जे गिअर बदली करण्यात चढण्याची जी मजा होती ती मित्रांनो वेगळीच होती. कारण ती एक शर्यत असायची घाट चढताना. ओव्हरटेक करणं, एकाच्या पुढे एक गाड्या पळवणं, ही मजा होती ती खूप वेगळी होती घाटावरती. ती आता आपल्याला काही घाटाची मजा घेता येणार नाही. आता ह्या बोगद्यातूनच आपल्याला प्रवास करायचा आहे. काही दिवसांनी तो घाट बंद होईल असं वाटतंय. कारण आता त्या घाटाने आता कोण जातच नाही. जेवढा कसं सोपं होईल तेवढा या बोगद्यातूनच लवकर निघतात. कारण तेवढा आपला किलोमीटर पण वाचतो, त्रास पण वाचतो, आणि प्रवास तेवढा कमी होतो. अर्ध्या तासाचा प्रवास आपण 2-3 मिनिटात इथून या बोगद्यातून पार करू शकतो. बघा कशा पद्धतीने हा बोगदा बनवला गेला आहे तो. बोलता बोलता हा कशेडीचा घाट कधी संपला कळलाच नाही मित्रांनो. बघा, तो जर आपण घाट बाहेरून जुन्या रोडनी गेलो असतो ना तर आपल्याला अर्धा पाऊण तास लागला असता. 20 मिनटं तो कशेडी घाट चढायला लागतो आणि 20 मिनटं खाली उतरायला. एवढा
म्हणजे 40 मिनिटाचा तर तो कशेडी घाटाचा प्रवास आपण 2 मिनिटात तेवढा रनिंग कापून कशेडी घाट बोगद्यातून बाहेर पण आलोय बघा. चला मित्रांनो आता पुढे भेटूया पुन्हा. तर मित्रांनो 4 वाजलेत. 4 वाजता आता आपण कुठे आलोय? उक्षी. आता उक्षी रत्नागिरी उक्षी. तर मित्रांनो 4 वाजता आम्ही आता उक्षीमध्ये आलोय. इथून अजून आम्हाला लांजाला जायला 1 तास जाईल. आणि तुम्ही पौर्णिमेचा चंद्र बघू शकता. आता आपल्या होळीच्या दिवशी असणारी पौर्णिमा आणि हा चंद्र. चला आता आपण 1 तासात लांजाला पोहोचूयाच. सकाळी 4 वाजता तर रोडला पण गाड्या कमी झाल्या तुम्ही बघू शकता. समोर फक्त एक लक्झरी आहे, त्याच्या पुढे मागे अजून काही गाडी नाही आहे. आणि हा आपला पौर्णिमेचा चंद्र तुम्हाला बघायला मिळत आहे. तर होळीच्या दिवशी जर मित्रांनो पाहायला गेलं ना तर हा चंद्र एकदम तेजस्वी दिसत असतो. एवढा प्रकाश असतो की रात्री आपण बॅटरी न हातात घेता सुद्धा फिरू शकतो, असा चंद्राचा प्रकाश असतो. तर चला मित्रांनो आता डायरेक्ट आपण भेटू लांजाला गेल्यावरती. तर मित्रांनो आता आम्ही आलोय भाव नदीवरून. तर भाव नदीचा रस्ता मित्रांनो आता क्लिअर झालेला आहे बघा. खड्डे वगैरे होते, मोठमोठे खड्डे, पण आता खड्डे नाहीत, व्यवस्थित रस्ता झालेला आहे भाव नदीवरून. कारण हा शॉर्टकट आहे डायरेक्ट पाळीत जायला. तर आता आपण हायवे आपण सोडून आता गावच्या रस्त्याने चाललो आहे. शॉर्टकट बघू शकता गावचा रस्ता कसा आहे तो. आणि या साईडला थोडं धुकं आहे कारण आज बाजूला नदी असल्यामुळे इकडे धुकं असतं कायमच. तर या रस्त्याला येताना मित्रांनो सांभाळून या. इकडे गवेरेडे वगैरे असतात, रानटी डुकरं पण तुम्हाला पाहायला मिळतील इकडे. बघा या साईडला पण खड्डे आहेत. तर इथून ना मित्रांनो पाळी 8 किलोमीटर आहे. आणि आपण हायवे टू हायवे गेलो ना तर 20 ते 25 किलोमीटर आहे तिकडून. कारण तिकडून लॉंग आहे आणि इथून शॉर्टकट आहे. म्हणून जास्त तर गाड्या प्रायव्हेट गाड्यावाले ज्यांना माहिती आहे ते लोक इथून भाव नदीवरूनच येतात. तर आपल्याला पण या साईडून माहिती आहे म्हणून आपण भाव नदीवरून शॉर्टकट मारतो. डायरेक्ट पालीत जाणार आपण आता. बघू आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं काय. सकाळची रात्र आहे आता 4:30-5 वाजता आहेत. बघू जंगलातील काही प्राणी दिसतात काय रोडवरती. गणपती दिसला होता. वाघ वगैरे पण दिसू शकतो इकडे आपल्याला आता. कारण सकाळच्या रात्री जंगलातले प्राणी खूप असे फिरत असतात. मध्ये मध्ये आहेत छोटे छोटे खड्डे. चढून गेलो की मग नंतर पुढे नसं लागणार. अजून ना मित्रांनो रोडवरती काही काजूची बोंड पडायला लागलेत नाही. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतंय की अजून काय काजूला जास्त भर आलेला दिसत नाहीये. नाहीतर रोडवरती नुसती काजू पडलेली असतात इकडे. हा एसटी येते.
टाकायचे ते पण आता काय झालं माहिती काय, छोटे छोटे ट्रक पण टाकायला लागले, त्याच्यामुळे खराब झाला रस्ता, नाही तर चांगला होता. दुकान चौका जाऊ दे. हे काहीच नाही, परवा ह्याच्यापेक्षा जास्त होते. पाळी 3 किलोमीटर आता इथून. तर मंडळी तुम्ही आता बघू शकता, आपण डायरेक्ट आता भाव नदीवरून आलोय, डायरेक्ट रत्न आपण आता आलोय पाळीत आलोय. बघू शकता 10 किलोमीटर भाव नदी ते पाळी 10 किलोमीटर रनिंग आहे. आणि तुम्ही हायवे टू हायवे आलात तर 25 किलोमीटर जास्त आहे. तर आत्ता आपण आलोय पाळीत आलोय. रोडचं काम अजून चालू आहे, वरती ब्रिजचं पण काम चालू आहे, बघू शकता. तर मित्रांनो आता चला डायरेक्ट जाऊया आपण लांजात. तर मित्रांनो आलोय आता 5:30 झालेत, आपण लांजात आलोय. 5 वाजलेत आणि आपले लांजातील फेमस चायवाले सक्पळ का बघू शकता तुम्ही. रात्री केव्हाही आहेत आपल्या इथे, सोन्या पिंट्या बबल्या सर्व चालूच असतं. तर मस्त चाय पिऊया आता. बबलू घे चल. कुठे तर मित्रांनो आता आपण लांजातून चहा वगैरे पिऊन निघालोय. आता जावडा रोडला आपण लागलोय आणि ही आपलं सरकारी हॉस्पिटल होतं इथे. अजून काही झालं नाही, आता किती वर्ष होईल सांगता येत नाही. तर आता आपण 20 मिनिटात आपण आपल्या घरी पोचणार आहोत. मस्त आणि व्यवस्थित आणि सुरक्षित असा आपला प्रवास झालाय. आता 20 मिनिटात आपण घरी पोहोचू, कारण अजून माणसं पण कोण उठली नसतील. आता घरी गेल्यावरती एकेकाला फोन लावूया, बॅटऱ्या बिटऱ्या घेऊन या आम्हाला न्यायला घरी. बघू आता बाबा वगैरे येतीलच, तुम्हाला दाखवतोच. ह्या रोडला जाताना आपणाला आता काय काय दिसतं अजून तर काय दिसलंय नाही, बघूया आता काय दिसतंय. 5-5:30 वाजले, कारण गाड्या आता रोडला गाड्या चालू झाल्या त्यामुळे काही दिसणार नाही. तर हा आमच्या गावाकडे जाणारा रस्ता आहे. ह्या साईडून तुम्ही साटवली, कावडी, गोळवशी, कोंडी जाऊ शकता. आणि पुढे गेल्याच्या नंतर राईट मारलात तर तिकडून माजळ, जावडे, पिसवली, पात्रवाडी त्या साईडला तुम्ही जाऊ शकता. तर आपण राईट मारून ते तुम्हाला दाखवतो कोणत्या साईडला आमच्याकडे जाण्यासाठी राईट मारायला लागतो तो. मित्रांनो हा समोर रोड गेलाय ना, तो इसवलीत आपला साटवलीत गेलाय. आणि इथून राईट मारल्याच्या नंतर कोंडी, माजळ, रावारी, इसवली, पात्रवाडी, जावडे ह्या साईडला रोड जातो. तर केव्हाही या आमच्या गावाकडे, आमच्या कोकणात. सकाळचे किती वाजले ते सांग. आता 5:30 झालेत. रोड लाईनला कसा आता एकदम सुमसमाट आहे. तर एवढ्या सकाळी गावाकडे कोण कोंबड्याशिवाय तरी कोण उठत नाही. पहिली एसटी पण आणि ते कोंबडे पण आता उठलेत नाही, कारण गावाकडे ना मित्रांनो थंडी पण खूप आहे. गावले ओरडतात.
हे बघा कोंबडी आलीत फक्त आता ही आता ही कोंबडीची गाडी आहे होळीची आता तयारी शिमग्याची. होळीच्या दिवशी सर्वांच्या घरी चिकन असणार त्याच्यामुळे आता कोंबड्यांचे गाड्या आले आहेत. फेमस आगरी हॉल. आणि हा हे आगरी हॉल फेमस, तुम्ही लांजामध्ये कधी ऐकलं असेल. या रोडला आलात तर तुम्ही रावारीकडे येणारा हा रस्ता आहे. तर बघा रस्त्याची हालत कशी एकदम खड्डे खड्डे पडलेत बघा, म्हणजे कॅमेरा सुद्धा हालतोय धर 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 धर. एकदम प्लेन रस्ता नाही, केलाय डांबरीकरण पण एकदम खड्डे खड्डे पडलेत. माणूस आपला तर दिसणार नाही, उभा राहिला तर दिसणार. आणि रोडला आता मित्रांनो पूर्ण सोलर लाईट लावलेत, कारण गावाकडे आता गवेरेडे, वाघ, बिबटे असे हिंसक प्राणी आता घराच्या आजूबाजूला फिरतात. म्हणून रोड लाईनला सर्वीकडे तुम्हाला आता हे सोलर लाईट दिसतील, बघू शकता. तर टप्प्या टप्प्यावरती लाईट आहेत लावलेल्या. आता आपण आलोय पात्रा देवीच्या इथे. बापरे, हा? तुला विचारतो, काय वाघ बिबटा कधी डुकर मग काय नाही. तीनदा नाही बोलत. दिसलेत तसे, आता गाडीवर नाही, कार मधनं नाही दिसले, बाईक वरनं फिरायला नाही दिसले. आता आलोय मित्रांनो रावारी फाट्यावरती. अरे आमच्या घरात नको बघा तरी बोलवा. तर मित्रांनो मुंबई ते आणि त्याला रावारी कसा वाटला तुम्हाला प्रवास हे नक्की सांगा. नाही जायचं आपली. आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतरांना शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आता आपण शिमग्याचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी. त्या नवीन व्हिडिओत आपण भेटूच. चला आता आपण आलोय तेलेवाडीतून आता डायरेक्ट भोसलेवाडीत जाऊया. आता 1-2 मिनिटात आपण पोहोचूच. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत. बाय बाय.